हा हा तिला सांगा ना, चंदू शेट आलाय, बोला. माझी नात आहे ती, तिला सांगा ना उठायला. ती माझं ऐकत नाही, तुमचं ऐकेल ती. बिट्टी, हे बाळा उठ, डॉक्टर काय बोलताय, उठ 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 बिट्टी. हे बिट्टी, आधी हालत पण नाही बिट्टी. ए राधा, आय एम सॉरी, हार्टबीट्स थांबलेत. हार्टबीट चंदू शेट उठवा, उठवा तुमच्या बिट्टीला. चला राधा, राधा चल उठ पटकन, चल निघायचंय आपल्याला. राधा उठ, बघ तुला भेटायला कोण आलाय. राधा, मी काय बोलतोय तुला. उठ 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 पटकन, चल 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 निघ, उठ. राधा राधा राधा, नाही नाही राधा, तुला उठावं लागणार आहे, तुला उठावं लागणार आहे. चंदू शेठसाठी नाही, माईंसाठी नाही, माझ्यासाठी नाही, ह्या पोरांसाठी तुला उठावं लागणार आहे. राधा उठ, उठ पटकन. राधा, तू यांना वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकत. अगं यांच्या मिसळीतले मी 4 पाव खाल्ले होते म्हणून तेवढी भांडले होतीस माझ्याशी. तू त्यांना सोडून जाणार आहेस ना? चुकतेस तू, तुमची बिट्टी चुकते. संगतीला तू फसवतेस, फसवणूक करतेस. तू काय म्हणतेस, तुला खोटं वागलेलं आवडत नाही, खोटं बोललेलं आवडत नाही, स्वतः काय करतेस मग आता? ए उत्तर दे राधा, उत्तर दे मला. तू खोटं वागतेस सगळ्यांची. हे बघ, हे बघ राधा, राधा तू बाकीचं काही करा, पण ह्या पोरांच्या जगण्याचा आधार तू नाही काढून घेऊ शकत. यांना स्वप्न दाखवून तुला जायचा हक्क नाहीये. काय म्हणते तू, ह्या पोरांसाठी आयुष्यभर करायचं आहे ना, यांच्यासाठी तू मरमर करतेस ना. ही लढाई आहे ना तुझी, यांच्यासाठी लढत होतीस ना. मग काय झालं आता तुझ्या लढाईचं, संपली लढाई? इतक्यात हारलीस तू, सोडून चाललीस यांना. तुला जायचं होतं ना, जायचं होतं ना. मग ह्या लेकरांना स्वप्न तरी दाखवायची नव्हतीस ना. बरं चाललं होतं त्यांचं, त्यांना वाटत होतं अरे आपलं मस्त आयुष्य आहे, चांगलं चाललंय आपलं, इथून पुढे काही होऊ शकत नाही, आपल्या या जगात कोणी नाही, आपल्याला कुठला आधार नाही, आपण आयुष्यभर असं जगडत राहणार आहे. ह्यांना तू स्वप्न दाखवलीस आणि तुझ्या मुलांना वाटायला लागलं की आपण पण जगू शकतो, आपल्याला पण सुखी होण्याचा अधिकार आहे, आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. जो अधिकार तू यांना दाखवू पाहत होतीस, तोच अधिकार तू यांच्याकडनं हिसकावून घेतेस. उठवा तुमच्या राधाताईला. उठवा ना राधाताईला, उठवा. बिट्टी, बघ बघ पोरं आलेला बघ, बघ बिट्टी उठला. राधा उठला, उठला पोरी. ताई, तू आम्हा सगळ्यांना सोडून जाऊ नाही शकत. राधा, राधा मी तुला शेवटचं वॉर्न करतोय, हा हट्टीपणा बस कर आणि उठ आता. हे बघ, तुझा माझ्यावर राग असेल,
तुला मला काही बोलायचं असेल, मला ओरडायचं असेल, ओरड. तुला जेवढी कामं मला सांगायची असतील हवी तेवढी तू मला कामं सांग, मी सगळी करीन राधा. पण हे अशी रुसू नको ना ग. प्लीज 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 अशी सोडून जाऊ नको राधा. प्लीज प्लीज नाही, नको नको जाऊ राधा. प्लीज प्लीज नको. हल्लं काहीतरी इथे. ओ मिराकल, सरप्राईज. हे बिट्टी, राधाताई, आपली राधाताई परत आली. राधा उठली. बिट्टी, चंदूशेठ, चंदूशेठ काय करताय? काय असं नका करू प्लीज. प्लीज असं नका 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 असं करू प्लीज. अरे नका. तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. आम्हाला सगळ्यांना तू नवीन जीवदान दिलंस. काय बोलू, असं बोलू. शिव आणलास रे तू माझा. तिला जर तू वेळेवर आणलं नसतं तर. नाही नाही नाही, काय काय बोलताय, काय बोलताय चंदूशेठ? असं अजिबात विचार करायचा नाहीये, कळलं? हो राधा बरी झाली आता, हो ना? काळजी करू नका, काही होणार नाहीये तुमच्या राधाला. हा काय होणार नाहीये, नाही होणार आहे. अहो चंदूशेठ, खर्च खूप येत असेल ना? आपण कुठे आणायचे एवढे पैसे? माई, अहो तुम्ही कशाला खर्चाची काळजी करताय? मी आहे ना इथे. मी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. ओके, आता तुम्ही फक्त एवढ्याच गोष्टीकडे लक्ष द्या की राधा लवकरात लवकर कशी बरी होईल. चंदूशेठ, परमेश्वर, तुझे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत रे. सांभाळ माझ्या बिट्टीला.
4720. अरे वा, जग्गू काय, कुठे माझं बछडा? हा आई, राधा कुठे? राधा जेल मधनं सुटल्या डायरेक्ट राधाच्या मिसळ सेंटरवर गेलास की काय? अरे आता घरी यायचं. हा ते ठीक आहे, पण राधा कुठे? ऍक्सिडेंट झालाय तिचा. काय खपली की काय इतक्यात? तेही माझी आणि तिची भेट व्हायच्या आत? नाही रे, काही खपली नाही. हॉस्पिटल मध्ये येईल आता घरी. बर. राधा ये लवकर आता, तुझा जग्गू तुझी वाट पाहतोय. आता फक्त एकच वादा, फक्त आणि फक्त राधा. विराजस. मी ऐकलं ते खरंय? तू हरलेला मसाला घेऊन आलास. हो. का तुला माहित नाही? एकदा का आपल्या स्पर्धेत मसाला हरला की त्याला पुन्हा आपण आपल्या दारात पण उभं करत नाही, माहितीये ना? मग तरी तू तो हरलेला मसाला घेऊन आलास का? कशासाठी? तुला मी 8-10 मसाल्यांची यादी दिली होती. काय झालं? ते तू बघितले पण नाहीस. या उलट हरलेला मसाला तू घेऊन आलास. तुझ्या एक लक्षात येतंय का? इतक्या दिवसात तू एक मसाला शोधलास, तो सुद्धा हरलेला. हो बाबा, पण आपल्यासाठी खूप मसाले बघणं महत्वाचं नाहीये. म्हणजे आपल्याला एक चव हवी आहे जी या सगळ्यात बेस्ट असेल. आणि बाबा, मला जर तो मसाला क्लिक झाला असेल तर तो मसाला मी बाद केलाय. विजेंद्र बिराजदारनी बाद केलाय त्याला. मी तिचा पदार्थ चाखलाय. फिका होता तो. इतक्या वर्षांचा अनुभव आहे मला. त्याला काय किंमत आहे का नाही? एकदा का माझ्या जिभेवरनं आणि मनातनं एखादी गोष्ट उतरली की ती उतरली. बाबा, ती मुलगी एकदा स्पर्धा हरली म्हणजे कायमचीच हरली असं होत नाही ना. तो मसाला तेव्हा बिघडला किंवा स्पर्धेत हरला म्हणजे तो चांगल्या चवीचाच नव्हता असं होत नाही ना. कदाचित त्यावेळी काहीतरी गडबड झाली असेल किंवा त्या मुलीचं मसाल्याकडे लक्ष नसेल म्हणून कदाचित बिघडला असेल एखादा पदार्थ. पण बाबा, पदार्थ बिघडला म्हणून त्या मसाल्याची जिंकण्याचीच कुवत नव्हती असं होत नाही ना. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. मी त्या मसाल्याची चव स्वतः बघितलीये. दे तो मसाला दे. कुठे आहे?
काय झालं? बाबा बाबा तो मसाला यायला आता जरा उशीर होईल, पण मी आणेन. मी वचन देतो तुम्हाला, मी तो मसाला तुमच्याकडे घेऊन येईन. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा विराजस बिराजदार, हा विजेंद्र बिराजदार आपली तत्व कधीही सोडत नाही. एकदा हरलेला मसाला पुन्हा चाखणं हे माझ्या तत्वात बसत नाही, नियमात बसत नाही. पण तरी सुद्धा तुझ्या करता मी या नियमात थोडासा बदल करणार आहे. माझ्या या निर्णयाचा मला पश्चाताप होणार नाही अशी आशा करतो. दे तुझी नोट, तुलाच ठेव. बेटी हे घे. तुझं कोणीही नाही ना, मग हे राहू दे तुला. आणि तू एकटा नाहीयेस, तू तुला दुसरं काम मिळेपर्यंत इथे काम करू शकतोस. नाही, तुला खर्चाला पैसे ठेव. ज्याचं कोणीही नसतं त्याचे आम्ही असतो. विराजेस, हे बळा, अरे अरे का नाही झालं? आजी तुला एक विचारू? अरे विचार ना बाळा. आजी आजोबा गेले तेव्हा तू काय केलं होतंस? सांग ना. रात्रभर उशाशी बसून होते मी. त्यांचा हात हातात घट्ट धरून ठेवला होता. आजी तू जाऊ कसं दिलंस त्यांना? तुमचं तर घट्ट नातं होतं ना, सगळ्यात जवळचं. इतके वर्ष सोबत राहिलात तुम्ही. आपण कोणालाही आपल्या डोळ्यात देखत कसं काय जाऊ देऊ शकतो?